ठाणे महानगरपालिका कामगार कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांवर मार्ग काढावा यासाठी आज म्युनिसिपल लेबर युनियनचे कार्याध्यक्ष मोहन तिवारी यांनी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांची भेट घेतली। तसंच 7व्या वेतन आयोगावर आधारित वेतन श्रेणी सर्व प्रचलित भत्त्यांमध्ये 100% वाढ करून करण्यासाठी युनियन बरोबर करार करणं, चतुर्थ श्रेणीतून तृतीय पदोन्नती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करणं आदी विविध विषयांवर सांगोपांग चर्चा केली। यावेळी युनियनचे कार्याध्यक्ष मोहन तिवारी, उपाध्यक्ष बिरपाल भाल, सरचिटणीस चेतन आंबोणकर, कोषाध्यक्ष विजय खानविलकर, सहाय्यक सरचिटणीस आनंदा पावणे आदीही उपस्थित होते। डिपार्टमेंट वाईज मीटिंगा लावायची आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। जसं पाणी खात्यातले प्रश्न आहेत तर पाणी खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलवून त्यांच्याबरोबर मीटिंग होणार आहे। त्याच्यानंतर आपल्या गार्डन विभाग आहे, गार्डन विभागातले जे प्रश्न आहेत त्याच्यासोबत गार्डन विभागाचा अधिकारी असेल त्याच्याबरोबर आम्ही बसून बोलणार आहेत। त्याच्यानंतर घन कचरा विभाग आहे, घन कचरा विभागाचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती त्यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी त्यांच्या अधिकाऱ्यांना बसवणार आहेत। घन कचऱ्यावरून मी तुम्हाला सांगतो की आता आपल्या इथे घन कचऱ्यामध्ये सर्वात मोठी अडचण अशी झाली की घन कचऱ्याच्या डंपर गाडीवरती जे कामगार असतात त्यांना 3-3, 4-4 तास वेटिंग करायला लागतं। म्हणजे काम पूर्ण झाल्यानंतर पण 3-4 तास काम करायला लागतं। तर त्यांना जो अधिकचा वेळ आहे त्याचं ओव्हर टाइम मिळावं किंवा मग त्यांना अधिकचा वेळ द्यायला लागू नये याची व्यवस्था त्यांनी करावी अशी मी त्यांना विनंती केली। मनीष जोशी साहेबांनी आम्हाला त्याच्यात माहिती दिलेली आहे की आमच्याकडे गाड्यांची कमी आहे डंपरची, ती आम्ही लवकरात लवकर वाढवतो आणि त्याच्याने मग ती पण अडचण दूर होईल। शिवाजी हॉस्पिटलचे आम्ही नर्स लोकांच्या भरत्या आहेत त्यांच्याविषयी सांगितलं। अनेक लोकांना सुट्ट्या मिळत नाहीत, त्यांच्या सुट्ट्या शिल्लक असतात पण दिल्या जात नाही। नर्स लोकांचे शनिवार रविवार या ज्या सुट्ट्या असतात, जसं आता शासनाने सांगितले की 5 दिवसाचा आठवडा करावा, तशी आम्ही त्यांना विनंती केली की ते तिकडे पण लागू करावं, फायर ब्रिगेडमध्ये पण लागू करावं। या अशा सर्व गोष्टींवर चांगली चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करू की तुम्ही ज्या मागणी केलेल्या आहेत त्या आम्ही पुढच्या आठवड्यापासूनच कामी लावू। तेव्हा मी तुमच्या माध्यमातून आयुक्त साहेबांना आणि रोडे साहेबांना आणि त्यांच्या सोबत असलेल्या सर्व अधिकाऱ्यांचे आम्ही आभार मानतो की त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं। धन्यवाद। म्हणजे छत्रपती संभाजी महाराज हे इतिहासातील शौर्यवान आणि सामर्थ्यवान राजे आहेत। त्यांनी धर्मासाठी दिलेला लढा आणि त्यांनी केलेली साहित्य निर्मिती यामुळे ते तरुणांसाठी आदर्श आहे। असे कर्तृत्ववान राजे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती ठाण्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। छावा ढोलताशा पथकाच्या वतीनं सालाबादाप्रमाणे याही वर्षी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। ठाण्यातील मासुंदा तलाव छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य, त्यांचं कर्तृत्व नागरिकांपर्यंत पोहोचावं या उद्देशानं छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, माजी नगरसेवक नारायण पवार, भाजपचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, माजी नगरसेवक सुनीत जोशी तसंच सर्व पदाधिकारी, छावा ढोलताशा पथकाचे सर्व सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार संजय केळकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली। मयुरी हरड हिच्या माध्यमातून रांगोळी आणि व्याख्यान पार पडलं, तर शाहीर प्रवीण कणसे यांनी धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर केला। कुमार गावकर यांच्या माध्यमातून लाठीकाठी मर्दानी खेळ सादर करण्यात आले, तर सोमनाथ पांचाळ यांच्या माध्यमातून तोफची प्रतिकृती आणि प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येने नागरिकही उपस्थित होते। या संपूर्ण कार्यक्रमाला हिंदुनुपती छत्रपती थोरले शाहू महाराज पालखी सोहळा समिती आणि दोस्ती सामाजिक संस्था यांचं विशेष सहकार्य लाभलं। कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जसा पुतळा आहे तसा छत्रपती संभाजी महाराजांचा देखील असावा, याच्याकरता मासुंदा तलावाच्या समोरच्या भागामध्ये जी बाग आहे त्या ठिकाणी जी जागा आहे त्या ठिकाणी हा पुतळा उभारला जावा यासाठी मी कार्यरत आहे। मला निश्चितपणे खात्री आहे की महापालिका आणि शासनाच्या माध्यमातून हा पुतळा त्या ठिकाणी उभारण्याचं काम जे आहे त्याला मान्यताही मिळेल
आणि हा पुतळा देखील उभारला जाईल, कारण की हा मध्यवर्ती ठिकाण आहे आणि संभाजी महाराजांचं शौर्य जे आहे ते दैनंदिन येणाऱ्या पिढ्यांना दिसलं पाहिजे, त्यांचं स्मरण राहायला पाहिजे आणि त्याच्यामुळे हा पुतळा लवकरात लवकर त्या ठिकाणी त्याला मान्यता मिळवून उभारला जावा, यासाठी पुढच्या काळामध्ये देखील आम्ही सगळे शिवभक्त हे प्रयत्नशील आहोत. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आता ड्रोन किंवा इतर मानवरहित हवाई वस्तू उडवण्यास मनाई करण्यात आली आहे. शहरात काही समाजकंटकांकडून या उपकरणांचा वापर होण्याची शक्यता लक्षात घेता कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसंच सार्वजनिक शांतता भंग होऊ नये यासाठी हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यात आलं आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यालयाने याबाबत आदेश जारी केलेत. या आदेशानुसार ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कोणत्याही व्यक्तीला ड्रोन किंवा तत्सम उपकरण उडवण्यास मनाई असेल. हा आदेश 14 मे पासून लागू करण्यात आला असून 3 जून 2025 पर्यंत तो अंमलात राहील. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 223 आणि इतर लागू कायद्यानुसार कारवाई केली जाईल असं स्पष्ट करण्यात आले. परिस्थितीचं गांभीर्य आणि तातडी लक्षात घेऊन आदेश तातडीने लागू करण्यात आला आहे असंही नमूद करण्यात आले. उपायुक्त मुख्यालय विशेष शाखा ठाणे शहर डॉक्टर श्रीकांत परोपकारी यांनी हे आदेश जारी केले आहेत. चीनकडून वारंवार भारतीय सीमांवर अतिक्रमण होत असून हे अत्यंत चिंताजनक असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की चीन आपल्याला न सांगता भारतीय भूमीवर कब्जा करत आहे. ही तीच भूमी आहे जी 1947 साली आपली म्हणून जगासमोर जाहीर केली गेली आहे. चीन जर त्या गावांना आपली नावं देणार असेल तर तो भारताच्या सार्वभौमत्वावर आघात आहे. आपण याचा जोरदार निषेध नोंदवला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. आव्हाड यांनी इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यावरही तीव्र टीका केली. जगातील प्रमुख राष्ट्रांच्या मदतीनं पाकिस्तानला कर्ज दिलं जात आहे. हेच पाकिस्तान दहशतवादाचं केंद्र बनले. ओसामा बिन लादेन कुठे सापडला हे जगानं विसरू नये असंही त्यांनी सांगितलं. भारतामध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यांचे धागेदोरे आजही पाकिस्तानमध्ये सापडतात. अशा राष्ट्राला युद्धाच्या काळात मदत करणं ही दहशतवादाला आर्थिक मदत देण्यासारखं आहे असा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला. IMF कडून पाकिस्तानला दिली जाणारी रक्कम भारतावर हल्ला करण्यासाठी वापरली जाईल. IMF कडून पाकिस्तानला दिली जाणारी रक्कम भारतावर हल्ला करण्यासाठी वापरली जाईल हे आपण विसरू नये. भारतानं यावर तात्काळ आणि ठाम आक्षेप नोंदवला पाहिजे असंही मत त्यांनी व्यक्त केलं. चायना हा लागोपाठ भारतावरती न सांगता भारतीय भूमीवरती आक्रमण नाही म्हणता येणार, पण भारतीय भूमी ताब्यात घेत सुटलाय. हे काळजी करण्यासारखं. जी भूमी 1947 साली आपण आपली भूमी म्हणून जाहीर केलेली आहे आणि जगाच्या नकाशावरती आपली भूमी म्हणून दाखवली जाते, तिथल्या गावांना नावं जर चायना देणार असेल तर ते आक्षेपार्ह आहे आणि मला वाटतं की ह्याच्या विरुद्ध आपण निषेध नोंदवलाच पाहिजे. IMFने पाकिस्तानला $1 बिलियन दिलेले आहे. त्यामध्ये IMFने असं कर्ज देणं आणि तेही काही जगाचे जे प्रमुख राष्ट्र आहे त्यांच्या मदतीने देणं हे चुकीचं आहे. पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र जवळ दहशतवादाला पोचतंय. अमेरिकेलाही समजायला पाहिजे की ओसामा बिन लादेन कुठे सापडला, अबोटाबाद कुठे आहे, पाकिस्तानमध्ये. आता सुद्धा जेवढे अतिरेकी हल्ले झाले भारतामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये त्याचे धागेदोरे कुठे सापडतात, पाकिस्तानमध्ये. एका दहशतवादी राष्ट्राला युद्धात चालू असताना IMFने इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांनी मदत करणं हे आक्षेपार्ह आहे. त्या तिथे म्हणजे जे राष्ट्र त्याचे सदस्य आहेत त्यांनी आक्षेप घ्यायला पाहिजे होता.
आणि भारताने जोरदार आक्षेप नोंदवायला पाहिजे. हे पैसे कुठे वापरले जाणार आहेत? आमच्याच लोकांना मारण्यासाठी. विद्यार्थ्यांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणं ही शाळेची सर्वोच्च प्राथमिकता आहे. कोणत्याही शाळेच्या सुरक्षा योजनेतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे अग्निसुरक्षा. आगी या अनपेक्षितपणे लागू शकतात आणि योग्य तयारीशिवाय त्या विनाशकारी नुकसान करू शकतात. म्हणूनच जोखीम कमी करण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी शाळेतील कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी नौपाडा येथील सरस्वती स्कूलच्या वतीनं अग्निसुरक्षा प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं. शाळा ही अनेकदा गर्दीची ठिकाणं असतात, जिथे विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं असतात. यामुळे त्यांना आगीच्या धोक्यांचा धोका जास्त असतो. आगीचा प्रादुर्भाव विनाशकारी असू शकतो, ज्यामुळे मालमत्तेचं नुकसान होऊ शकतं आणि विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचं जीवन धोक्यात येऊ शकतं. आगीच्या आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येकाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अग्निसुरक्षा प्रशिक्षण आवश्यक आहे. याच हेतूनं सरस्वती शाळेच्या वतीनं गुरुवारी शाळेच्या आवारात कर्मचारी, शिक्षक यांच्याकरिता अग्निसुरक्षा प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना आगीच्या आपत्कालीन परिस्थितीत इमारत कशी रिकामी करायची, अग्निशामक मार्ग ओळखणं, बाहेर काढण्याचे मार्ग निश्चित करणं आणि आग लागल्यास काय करावं याबाबत निनाद चित्र यांनी प्रात्यक्षिकेद्वारे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केलं. यावेळी शाळेचे विश्वस्तही उपस्थित होते. आज आमच्या सरस्वती मंदिर ट्रस्टमध्ये या ज्या ग्राउंड+6 बिल्डिंगमध्ये रेराच्या नियमाप्रमाणे अग्नी प्रतिबंधक जी सिस्टीम लावलेली आहे त्या सिस्टीमचा आज डेमॉन्स्ट्रेशनचा किंवा म्हणजे आपण ज्याला म्हणू अग्निशमन प्रात्यक्षिक करण्यात आली. आणि हे जे चित्रे सर आहेत यांनी संपूर्ण या अग्निशमन प्रात्यक्षिकामध्ये संपूर्ण आमच्या स्टाफला माहिती दिली की आग लागल्यानंतर प्रत्येकाने कसं वागायचं आहे, काय ट्रीटमेंट करायची आहे, पाणी कसं मारायचं आहे किंवा जे आगीचे जे छोटे पाईप्स असतात ते फोडून आग कशी विझवायची, अशी अनेक प्रात्यक्षिकं दाखवली. आमची ही ग्राउंड+6 बिल्डिंग पूर्णतया अग्निशमनसाठी सज्ज आहे आणि त्याची प्रात्यक्षिकं आम्ही वर्षातून साधारण 1 किंवा 2 वेळा घेत असतो आणि त्याची माहिती संपूर्ण कर्मचाऱ्यांना देत असतो. धन्यवाद.